यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड कामगारांना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गेली 15-20 वर्षापासून ही संघटना कार्यरत आहे. आणि सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळ पुणे हे चालत असल्यामुळे आमच्या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक न्याय मंत्रालयाचे आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांच्याकडे वारंवार कल्याणकारी योजना असतील आणि विविध ऊसतोड कामगारांच्या योजना ज्या आहेत या संदर्भात पाठपुरावा चालू असून 9 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणकारी योजनेसंदर्भात आणि विविध बाबी संदर्भात सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्री महोदय यांनी आढावा बैठक बोलावलेली होती. त्या बैठकीमध्ये आमच्या संघटनेच्या वतीनं ज्या कल्याणकारी योजना असतील आणि या महाराष्ट्रातील मयत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना सरसकट मयत ऊसतोड कामगारांना 5 लाखाऐवजी 10 लाखाची आर्थिक मदत देण्यासंदर्भात आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी मुंबई, पुणे, लातूर, औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यामध्ये वसतिगृह त्वरित मंजूर करण्यासंदर्भात आम्ही बैठकीमध्ये विनंती करण्यात आलेली होती. आणि आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांनी संघटनेच्या मागणीनुसार त्या बैठकीमध्ये सर्वच योजना असतील जे काय कल्याणकारी योजना आहे या योजनेला मंजुरी दिलेली आहे. आणि सरसकट सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात 2018 पासून पुढे मैतांच्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना 10 लाखाची आर्थिक मदत देण्यासंदर्भात देखील या योजनेला त्यांनी मंजुरी दिली. आणि त्याचबरोबर ऊसतोडीचा कालावधी 12 महिन्याचा करण्यासाठी अशा वेगवेगळ्या बाबी संदर्भात त्यांनी मंजुरी दिलेली होती. त्या मंजुरीच्या अनुषंगानं शासन निर्णय काढण्यासंदर्भात किंवा त्या योजना निहाय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं इतिवरत पारित झालेली होती. आणि इतिवरत पारित झाल्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये आता बरेच काही कालावधी लोटून गेलेला आहे तरी पण या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं काही शासन निर्णय पारित झालेलं नव्हतं. या संदर्भात 12 मार्च 2025 रोजी या महाराष्ट्राचे समाज कल्याण आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक आदरणीय दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांना देखील आम्ही निवेदनाद्वारे विनंती केली होती. आणि 29 मार्च 2025-26 रोजीपर्यंत या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या आम्ही केलेल्या मागणीनुसार शासन निर्णय पारित व्हायला पाहिजे. न झाल्यास आम्ही महामंडळाच्या कार्यालयासमोर 30 एप्रिल ते 1 मे या दिवशी आम्ही लक्षणीय उपोषण करणार असल्याबाबतचा त्यांना निवेदनामध्ये सांगितलेलं होतं. परंतु या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं 27 तारखेला गेल्या 27 तारखेला वेगवेगळ्या योजनेसंदर्भात शासन निर्णय पारित झालेला आहे. परंतु या शासन निर्णयामध्ये जे काही सरसकट आर्थिक मदत देण्यासंदर्भाची जी मागणी होती यांना वगळण्यात आलेलं आहे. आणि जे वसतिगृह आहेत आणि जे ऊसतोडीचा कालावधी आहे आणि 10 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार फक्त ऊसतोडीच्या कालावधीमध्ये अपघातांच्या कुटुंबियांना 5 लाखाची आर्थिक मदत देण्याची तरतूद होती. परंतु हा चुकीचा शासन निर्णय पारित झालेला होता. या शासन निर्णयामध्ये आमूलाग्र बदल करणं अपेक्षित आहे. या शासन निर्णयामध्ये सरसकट ऊसतोड कामगारांच्या वारसांना 10 लाखाची आर्थिक मदत देण्यासंदर्भात सुधारित शासन निर्णय पारित व्हायला पाहिजे. आणि 2018च्या नंतर मैतांच्या ऊसतोड कुटुंबियांना 10 लाख रुपये आर्थिक मदत दिली पाहिजे. आणि जे काही 10 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पूर्वीचे जे काय वेगवेगळ्या घटनेमध्ये मयत ऊसतोड कामगारांचे जे काय प्रस्ताव जिल्हा स्तरावर या महामंडळ स्तरावर मंजूर होऊन प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत ते प्रलंबित ठेवलेले धनादेश ज्या त्या जिल्ह्याला देण्याचे निर्देश देखील करण्याबाबत आम्ही मागणी केलेली होती. परंतु या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या स्तरावर सरसकट अनुदान देण्यासंदर्भात शासन निर्णय अद्यापही प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. आदरणीय हर्षदीपजी कांबळे साहेब प्रधान सचिव यांना माझी एक कळकळीची विनंती आहे. आपल्या स्तरावर आपण ज्या बैठकीला होतो त्या बैठकीमध्ये या सर्वच योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्या पद्धतीनं आपण लवकरात लवकर सरसकट अनुदान योजना देण्यासंदर्भात आणि 2018 पासून
मैतांच्या वारसांना 10 लाखाची आर्थिक मदत आणि जे ऊसतोड कामगार वेगवेगळ्या घटनेमध्ये मयत आहेत त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या वारसांना शासकीय सेवेमध्ये आणि 12 महिन्याचा ऊसतोडीचा कालावधी लागू करावे आणि जे काय पुणे, मुंबई, लातूर, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी जे काय आपण वसतिगृहाला मंजुरी दिलात त्या मंजुरीनिहाय येणाऱ्या जून महिन्यामध्ये शासकीय वसतिगृह चालू करायला हवे आणि जे काय आता महामंडळाचं जे काय कार्यालय आहे या महामंडळावरती जे काय अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे त्या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती आपण द्यायला हवी आणि जे काय महत्त्वाच्या भविष्यामध्ये या ऊसतोड कामगारांच्या बांधवांना जे काय योजना देण्यात पारित होणार आहेत ते जेणेकरून शिक्षणाशी निगडीत शिक्षणाच्या धोरणावर अवलंबून असलेल्या योजना पारित करण्यावर भर द्यावं. इतर जे उद्देशहीन योजना आहेत जे काही भांडीकुंडी आहेत जे काही शिधा संच वाटपासाठी जे काय शासन निर्णय पारित केलेलं होतं अशा प्रकारच्या उद्देशहीन योजना आम्हाला बिलकुलच मान्य नाहीत कारण का अशा निकृष्ट दर्जाच्या योजना भविष्यात देखील आदरणीय कांबळे साहेबांनी वितरित करण्यासंदर्भाचा शासन निर्णय काढू नये एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. आणि पुनश्च एकदा आम्ही या पुणे येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या समोर काल 30 तारखेपासून आज 1 मे 2026 रोजीपर्यंत आम्ही या लक्षणीय उपोषणासाठी सर्व मैतांच्या कुटुंबातील वारसांना घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषण करतोय. सकाळीच या महामंडळाचे जनरल मॅनेजर आदरणीय भारत केंद्रे साहेब यांनी आमच्या उपोषणाच्या स्थळी भेट दिली आणि त्यांनी उपोषण मागे घेण्यासंदर्भात आम्हाला विनंती केली परंतु त्यांना आम्ही एकच सांगितलेलं आहे ज्या मागण्या आमच्या प्रलंबित आहेत मागणीच्या अनुषंगानं त्यांनी सुधारित परिपत्रक तरी आम्हाला दिलं पाहिजे किंवा सुधारित शासन निर्णय काढण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे आणि आम्हाला ज्या योजना ज्या प्रलंबित आहेत सरसकट 10 लाखाची आर्थिक मदतीची योजना प्रलंबित आहे 12 महिन्याचा ऊसतोडीचा कालावधी घोषित करण्याचा विषय प्रलंबित आहेत वसतिगृहांचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि सरसकट आर्थिक मदत आणि कोणत्याही घटनेमध्ये मयत असेल आणि तो ऊसतोड कामगार असल्याचं जर सिद्ध झालं तर त्याच्या कुटुंबियांना सरसकट 10 लाखाची आर्थिक मदत देण्यासाठीचा शासन निर्णय आदरणीय हर्षदीपजी कांबळे साहेब आपण आपल्या स्तरावरती लवकर पारित करायला पाहिजे कारण का विलंब फार या शासन निर्णयाला विलंब फारच झालेला आहे कारण का आता ज्या 9 जुलै 2025 रोजीला बैठक होऊन कमीत कमी 7 ते 8 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. आता आम्ही गप बसणार नाही आणि आजच आम्ही या महामंडळाचे जनरल मॅनेजर भारत केंद्रे साहेबांना ठणकावून सांगितलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत जर आम्हाला मागणीनुसार सुधारित परिपत्रक जर आम्हाला आमच्याकडे सुपूर्द केलं आणि त्याच पद्धतीनं जिल्हा स्तरावरील समितीला जे काही जिल्हास्तरीय समितीकडे प्रलंबित ऊसतोड कामगारांचे जे प्रलंबित प्रस्ताव आहेत त्या प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी देऊन महामंडळाकडे पाठवण्यासाठीची त्यांना आदेश सुधारित पत्रकाद्वारे आदेश द्यावं आणि लवकरात लवकर आमचे ज्या मागणीचे जे काही शासन निर्णय आहेत आपण पारित करावेत आणि शासन निर्णय लवकरात लवकर काढून या कल्याणकारी योजना किंवा आमचे जे काही सरसकट आर्थिक मदतीचे प्रस्ताव आहेत त्यानुसार शासन निर्णय पारित करावा अन्यथा आम्ही इथून आता आम्हाला सुधारित परिपत्रक जर नाही मिळालं तर आम्ही आता इथून परत गेल्याच्या नंतर डायरेक्ट खंडपीठ गाठणार आहेत न्यायालयामध्येच आम्हाला न्याय मिळणार अशी अपेक्षा असं आम्हाला दिसतोय. त्यासाठी आपण लवकरात लवकर जर या प्रलंबित बाबीवर शासन निर्णय नाही काढला तर आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगू इच्छितो. सेवालाल महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा शाहू छत्रपती शाहू महाराजांचा नमस्कार.